हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग स्टार्ट करत आहोत. कालचा पण ब्लॉग मी टाकला होता, जसं की मी सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये की आपण आता डेली ब्लॉग टाकणार आहोत. तर नेमकं लाईट गेली होती सकाळपासून, तर ब्लॉग शूट करायला काही टाईम नव्हता. पण इथे तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज मी स्टिच करत होते फ्रंट साईडला, आणि इथे नेमकं कॉर्नरला आहे ना मनी थोडेसे तोडावे लागले मला, आणि इथून एवढं असं हे उधळत गेलं. तर इथे मी ना ती लिक्विड असते ना आपली आरीवर्कची चिटकवण्याची, तर त्या क्रीमनं मी थोडंसं सेट केले मनी, नाही तर सगळंच उधळत गेलं असतं. कारण काय झालं, जे ब्लाऊजला ऑलरेडी आरीवर्क असतं ना बनवलेलं, तर ते ब्लाऊजला कुठंतरी काहीतरी कमी पडतात आणि मग थोडंफार जॉईन द्यावा लागतो. तर इथे ना पाठीचा भाग 16 इंच पाठ असल्यामुळे मला तेवढा भाग घेतला, एकदम कॉर्नरपासून घेतला तरीसुद्धा इतका मला कमी पडला. तर इथे थोडंसं जॉईंट द्यावं लागलं आहे मला, बाकी दुसरीकडे नाही जॉईंट द्यावा लागला. आणि बॅक साईडला असा या पद्धतीचा रेडीमेड गळा आला आहे, उलटवून घेतला आहे छान, असं काही नाही. आणि ह्याने मी कटोरी ब्लाऊज घालणारे कस्टमर आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असे जर पडून जर फ्रंटला गळा आला तर कटोरी ब्लाऊज तिथे म्हणजे नाही शिवू शकत आपण, किंवा इथे कट येईल मग हे कट होऊन जाईल, तसं नाही करता येत. तर असा ज्यावेळेस गळा येतो त्यावेळेस फक्त तुम्हाला 4 टक्स किंवा तुम्ही प्रिन्सेस कटर शिवू शकता, त्याला ऑप्शन नसतं दुसरं. आता ही बाही जॉईन करायची राहिली आणि नेमकं लाईट गेली, त्यात पण काय झालं सांगते खरं. ही जी बाई आहे ना, ही मी 2 माप घेतले होते, एक साध्या बाईचे म्हणजे जे डेली घालतात त्याचे, आणि एक लॉंग बाईचं. तर साध्या बाईचं माप 8.5 होतं आणि लॉंग बाईचं माप 9.5 होतं. माझ्याकडून चुकून काय झालं, ही जी लॉंग बाई होती ना, ही मी 8चीच कट केली, 8.5ची नाही 8चीच कट केली, आणि मग 1.5 इंच मला कमी पडत होतं. त्यामुळं मी इथे ह्या पद्धतीची पट्टी जॉईन केली आणि 1.5 इंच म्हणजे ॲडजस्ट केलं थोडंसं. आणि हे जे लटकन आहे ना, लटकन तर नाहीच म्हणता येणार एवढे छोटे, पण ते रेडीमेड ब्लाऊजला असतात. तर हे जे आहे ना, हे मी असं ह्या पद्धतीने ॲडजस्ट केलं वरचेवर. ते खाली नाही सोडता आले मला, किंवा दिसतील ते, पण मग खाली कपडा राहील त्यावर. मग असं काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागली मला, कारण मिस्टेक माझी होती. त्यानंतर आता इथे हा ब्लाऊज आहे ना कंप्लीट करत आणला आहे. 4 साड्यांना मी पिको फॉलसुद्धा केलं आहे. तर तुम्ही एक सजेशन द्या मला, मी तुम्हाला ॲज अ सबस्क्रायबर फॅमिली म्हणून विचारते, हे जे आरीवर्कचे मनी हे खरंच क्वालिटीचे असतात का? म्हणजे माझ्या मते तरी हे मनी काळे पडतात, खराब होतात पटकन, जास्त वेळ टिकत नाही. आपण म्हणतो हे आरीवर्क ऑलरेडी आलं आहे म्हणजे खर्च वाचला, तर मग खर्च वाचवायला जाल तर तिथे क्वालिटी खराब येते. तसं ही मण्यांची क्वालिटी मला जरा खराब वाटते. म्हणजे ही मनी ना थोडंसं असं स्प्रे म्हणजे बॉडी स्प्रे वगैरे त्याला लागलं ना, किंवा पाण्याचा तर नाही संबंध येणार एवढा, पण बॉडी स्प्रे जर लागला ना, कारण आपण आरीवर्कचे ब्लाऊज सहसा वरचीवर धुत नाही, पण मग स्प्रेने ते मनी हे काळे पडतात बरं का. म्हणजे मला हा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. बरेच कस्टमर आम्हाला म्हणतात पण ब्लाऊज शिवून नेला, पण काय माहीत आहो ते मनी ना काळेच पडतात जरा. तर याच्यामध्ये ना शिलाई काम करणाऱ्यांची चूक नसती, चूक आहे ना तुम्ही जिथून साडी आणली ना त्यांची असती, पण तुम्ही तिथं बोलायला जाऊ शकत नाही. आम्ही कसं ऐकून घेतो, त्यामुळे आम्हाला तुम्ही लगेच बोलायला येणार. तर इथे ब्लाऊज कट करून ठेवलेत खूप सारे. आता हे पिशवीतले ब्लाऊज आहे ना नेमके माझे, पण मला माझेच ब्लाऊज शिवायला टाईम मिळाला. ते हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, हे मला शिवायचं आहे. त्यानंतर इथे ना हे 1 पीस आहे एक, हां साडीचा, मी तुम्हाला स्टिच केल्यानंतर किंवा दाखवेलच तसा तो कसा होणार आहे स्टिच करून. तर हे ब्लाऊज मी कंप्लीट करते. आणि हे जे ब्लाऊज आहेत ना, हे तुम्ही रात्री पाहिलं, तुम्हाला दाखवली होती फिनिशिंग वगैरे दाखवताना कशी फिनिशिंग आहे म्हणून दाखवले होते. त्यानंतर इथे ना मी हे जे ब्लाऊज होते दाखवायचं राहिलं होतं, याचा गोट पण बाकी राहिला होता, आधी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर. इथे मी आतून आहे ना 3 इंचाची बाही टाकली, त्यानंतर याला डबल लेअरची स्लीव्ज दिलेली आहे. तर ते पण ब्लाऊज खूप सुंदर झाले स्टिच करून. हे पहा, डबल लेअरची बाही आहे, त्याला पिको वगैरे पण करून झालं, हुक पण लावून झाली. ते कस्टमर येऊन घेऊन जातील आहे. तर आपण पाहूयात ती साड्यांची क्वालिटी कशी आहे ती तुम्हाला मी दाखवते. आणलेल्या आहे ज्या की रंगोली आर्ट सिल्क म्हणून आहे, तर त्यावरचा हा आहे ब्लाऊज. मिररवर आहे पूर्ण साडीवर. साडी काढून दाखवते तुम्हाला. क्वालिटी वाईज खूप सुंदर आहे साडी, म्हणजे साड्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे. या पद्धतीचा रंग येईल, या पद्धतीने त्याला मिररवर्क येईल, जो की ट्रेंड आहे या साडीचा. त्यानंतर इथे असं या पद्धतीचं कटवर्क येईल हे, आणि खूप सुंदर आहे साडी. साडीची क्वालिटी अगदी मस्त आहे, हे पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजमध्ये पिंक आणि येलो कलरचा
शेड येईल. तर तर छान आहे साडी कटवर्कमध्ये. आणि हा व्हायरल कलर होता जो की तुम्ही पाहिलेला असेल. तर हा एक कलर आहे. त्यानंतर दुसरा एक दाखवतो. त्याचमध्ये हा एक कलर आहे जो की राणी कलर आहे आणि क्रीम कलर आहे. तर ही देखील साडी सेम तशीच आहे, फक्त ब्लाऊजचा तुम्हाला कलर वेगळा येईल. तर पाहू शकता तुम्हाला साडी, ही जर साडी ऑर्डर करायची असेल, क्वालिटी वाईज खूप सुंदर साडी आहे. तर ही साडी जर तुम्हाला ऑर्डर करायची ही तुम्हाला कलर दाखवते. तर ही साडी टिश्यू सिल्कमध्ये साडी आहे आणि याच्या तुम्ही जर पाहिले तर पदराला या पद्धतीचे गोंडे आहेत असे. तर खूप सुंदर आहे, गोंडे आहेत. ही फुलांची डिझाईन आहे अशी आणि प्रत्येकाची डिझाईन चेंज असणार आहे. आणि जो कपडा आहे तो, जो साडीचा कपडा आहे तो तुम्ही पाहू शकता जवळून गोल्डन, म्हणजे त्याला शेड आहे पूर्ण साडीला. म्हणजे आपण जो साऊथ इंडियन पॅटर्न म्हणतो ना, आता तो साऊथ इंडियन पॅटर्न आहे हा. तर या पद्धतीने तो पीस येईल. हे पोस्टर पीस तुम्ही पाहू शकता, या पद्धतीची डिझाईन येईल त्याची, नकली गोंडे येतील त्याला. तर ह्याच रंगामध्ये खूप सारं डिझाईन आहेत. तर त्या डिझाईन मी तुम्हाला दाखवते. हे पहा, पोस्टर पीस दाखवते. प्रत्येक साडी खोलून नाही दाखवणार, कारण टिश्यू सिल्कचा कपडा आहे त्याचा आणि खूप सुंदर म्हणजे साडी आहे. एकदम कॉटन साडी, अंगाला चोपून बसणार साडी. आता ही डिझाईन तुम्हाला दिसत असेल. आणि गोंडे कोणत्या रंगाचे आहे ते पाहून घ्या. साडीचे रंग सारे एकच असणार आहे, फक्त त्याची डिझाईन चेंज असणार आहे. हे पहा, या पद्धतीने याची डिझाईन आहे. आणि त्याचे गोंडे बघा कसे गुलाबी रंगाचे आहे. तर या पद्धतीची त्याची डिझाईन आहे ती अशी. आणि हा आहे पोस्टर पीस असा. तर हे पहा, याची डिझाईन अशी येईल फुलांची. सेम हाच पीस येईल. बॅक साईडने पण दाखवते असं. त्यानंतर हा एक आहे असं या पद्धतीने आहे. हा पण पोस्टर पीसच आहे. तर हा एक पोस्टर पीस आहे. कसं असतं माहिती आहे का, जे लोक नवीन, म्हणजे जे लोक आधी यूट्यूबला टिकून आहेत, तर त्यांना कोणताही व्यवसाय, म्हणजे साड्यांचा वगैरे व्यवसाय चालू करणं इझी असतं. किंवा त्यांच्यासाठी साड्यांचा व्यवसाय चालू केलं म्हणजे त्यांचे ऑलरेडी सबस्क्रायबर असतात. आणि बरेच आहेत असे यूट्यूबवर की त्यांनी व्यवसाय स्वतःचा चालू केलेला आहे. पण आता ज्यांनी नवीनच यूट्यूब स्टार्ट केले, म्हणजे नवीन नाही म्हणता येणार, माझं तर 5 वर्षापासून यूट्यूब आहे, पण मग तरीही थोडंसं प्रॉब्लेम येतो. कारण कसं असतं, ट्रस्ट म्हणजे विश्वास बसायला थोडासा वेळ लागतो. तर मी तर हेच म्हणाल की तुम्ही नवीन जे यूट्यूबर आहेत, म्हणजे ज्यांचे अजून चॅनल पण मॉनिटाईज नाही झाले, त्यांना तुम्ही एक संधी द्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या साड्या आहेत, ह्या साड्या जर तुम्हाला ऑनलाईन मागवायच्या असतील, आपण म्हणतो ऑनलाईन साड्या व्यवस्थित येत नाही, पण माझ्याकडच्या साड्यांची क्वालिटी ही अप्रतिम आहे. खूप सुंदर आहे क्वालिटी, तुम्ही पाहू शकता. साड्यांची क्वालिटी खूप छान आहे. आणि टिश्यू सिल्कचा कपडा आहे त्याचा, खूप सुंदर गोंडे आहेत याला. तर मला जांभळ्या रंगाचे गोंडे आहेत आणि असा पॅटर्न येईल तो. त्यानंतर हा एक पॅटर्न आहे, असा येईल तो. आणि याचे जे गोंडे आहेत ते मोरपंच आहे. त्यानंतर त्याचा नेव्ही ब्ल्यू कलर येईल गोंड्यांचा. आणि तो जो पॅटर्न आहे फुलांचा ते पाहू शकतो. त्यानंतर हा आहे लास्ट, जो की असा पानांचा आहे. तर हा पण पीस असा येईल. गोंडे त्याचे आय थिंक बेबी पिंक कलरचे गोंडे येतील आणि या पद्धतीने पॅटर्न दिसेल. तर यातली एक साडी मी तुम्हाला नक्कीच खोलून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला मी साडी खोलून दाखवणार आहे. तर ही आहे टिश्यू सिल्क साडी, जी की मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. तर थोडासा राजनीती लूक देणारा पॅटर्न आहे आणि त्याच्या पदराला आहेत गोंडे. तर जो पोस्टर पीस दिसतोय तर सेम तोच पीस येईल. आणि यामध्ये याच रंगामध्ये वेगवेगळ्या 3D डिझाईन्स
तर याच कलरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील. क्रीम शेडमध्ये 3D पॅटर्न आहे आणि इथेटिक लुक देणारा साडीचा पॅटर्न आहे. तुम्हालाही जर या पद्धतीने साडी जर ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सॲप बुकिंगसाठी 9850167105 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप बुकिंग करायची आहे आणि तुमची साडी बुक करायची आहे. तर हा साडीचा जो पॅटर्न आहे राजनीती तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप इथेटिक लुक देणारा, ऑफिस वेअर लुक देणारी साडीचा पॅटर्न आहे. प्रोफेशनल लुक देतो तो साडीला. तर या पद्धतीने जी साडी आहे जी मला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि वेगवेगळे पॅटर्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी पूर्ण साडी पहा तुम्ही. हाय हॅलो नमस्कार. तर जे ब्लाऊज दाखवलं होतं मी ते स्टिच करून झालं आहे. तर इथे ना थोडंसं हातशिलाई केलेली आहे, म्हणजे शिवून घेतलं जरा आणि इथं पण थोडेसे टाके मारले. ते बाहेरून इतकं दिसत नाही, हे पाहू शकता, अजिबात दिसत नाही, म्हणजे नॉट व्यवस्थित राहते. कारण मग इथे हे मणी असल्यामुळं टीप मारता येत नाही. आणि फ्रंट साईडला रेडीमेड याचे गळे जरा ब्लाऊजचे मोठेच असतात, त्यामुळे ते थोडंसं आतमध्ये तुम्हाला कपडा उरलेला दिसेल. तर या पद्धतीने स्टिच केलं आहे. प्रिन्सेस कट आहे. कधीही प्रिन्सेस कट न घालणाऱ्या त्या ताई आहे आणि माझ्या सांगण्यावरून त्यांनी म्हणजे प्रिन्सेस कट शिवायचं ठरवलं. तर कारण मग ही जी डिझाईन आहे ही डिझाईन गेली असती कटोरीला, ही डिझाईन कट होऊन गेली असती. कटोरी ब्लाऊज असं पुढे डिझाईन असल्यावर कटोरी ब्लाऊज नाही शिवतात, एक तर फोरटक्स किंवा प्रिन्सेस शिवू शकतो. तर कपड्याचे लटकन केले त्याला सुंदर नाजूक आणि प्रिन्सेस कट शिवला आहे. हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. झाला आहे तो ब्लाऊज शिवून माझा, जो की मी आधी दाखवत होते आरीवर्कचा. रेडीमेड आरीवर्क आहे. पुढे म्हणजे ब्लाऊजचे जे गळे असतात आयत्या ब्लाऊजचे, आयत्या जे आरीवर्क ब्लाऊज येतात ना साडीमध्ये, त्याचे जे गळे असतात तर ते थोडेसे डीप असतात. तर इथे तुम्ही पाहू शकता ते डीप गळे असल्यामुळे या पद्धतीने थोडासा कपडा पुढे सुटलेला दिसेल आणि बॅक साईडला या पद्धतीने गळा टाकला आहे आणि जी नॉड आहे ती थोडीशी हातशिलाई करून घेतली इथे आणि इथे थोडीशी टिप मारली. बाहेरच्या साईडने तुम्ही पाहू शकता, म्हणजे इतकी अशी दिसणार नाही ती, लाल दोरा असल्यामुळे. आणि बॅक साईडला असा गोल गळा होता जो की स्टिच केला आहे. नॉड लावून साधे सिंपल लटकन बनवले आणि पुढे प्रिन्सेस कट स्टिच केलेला आहे. हे पहा असा. आणि कधीही प्रिन्सेस कट न घालणाऱ्या ताईंनी माझ्या सांगण्यावरून प्रिन्सेस कट शिवला आहे. कारण ज्यावेळेस फ्रंटला डिझाईन येते ना आरीवर्कची, त्यावेळेस आपल्याला एक तर आपण फोरटक्स किंवा प्रिन्सेसच शिवू शकतो. आणि काय होतं कधी कधी फोरटक्सचा ब्लाऊज ज्यांची तब्येत थोडी जास्त असते, म्हणजे 38-36च्या साईजवाल्यांना फोरटक्स एवढा चांगला बसत नाही किंवा तो थोडासा असा चेस्टमध्ये दाटल्यासारखा होईल. त्यामुळे मी त्यांना प्रिन्सेस कटचं सजेशन दिलं आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज त्यांनी माझ्या सांगण्यावर शिवला आहे. आता फर्स्ट टाईम ते घालणार आहेत हा प्रिन्सेस कट ब्लाऊज, तर पाहूया आपण त्यांना तो ब्लाऊज कसा बसतो येतो. आणि हे पहा, हा ब्लाऊज रेडी झाला. आता आज दिवसभरात जो ब्लाऊज आपण रेडी केला आहे त्या ब्लाऊजची जी साडी आहे ती अशी आहे. कडियाल पैठणी आहे ती अशी. कलर तर खूप सुंदर आहे आणि काठ हे असे छोटी छोटी बुट्टी वर्क आहे. आणि हे ब्लाऊज आपलं रेडी झाले. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.